Thank you, Kotube. Thank you, Kotweb. Thank you to GoToWeb. Thank you, GoToWeb. Thank you, Kotweb. Thank you to Kotweb and all the members. Thanks to Kotweb team. सगळ्यांना थँक्यू. वरूनच्या ग्रुपमधून आहे स्किल इग्नाइट, कुलदीप देवकर, प्रणव आमले, हर्षद पिसे, वरद बाठे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गुड मॉर्निंग सर. माझं नाव वरद बाठे, हे कुलदीप देवकर, हर्षद पिसे अँड प्रणव आमले सोबत कोड विजनरीज टीम घेऊन आलेलो आहे स्किल्स इग्नाइट. तर स्किल्स इग्नाइट काय आहे तर स्किल्स इग्नाइट एक असा प्लॅटफॉर्म आहे जे की फक्त एक ॲप्लिकेशन नसून आपल्या देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनातील जी काही वेदना आहे ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न एका छोट्याशा ॲप्लिकेशनमधून आम्ही केलेला आहे. तर आपण पाहतो की आपल्या देशातील लाखो विद्यार्थी आज इंजिनिअरिंग सेक्टर चूज करतात, पण खरंच त्यांच्यापैकी किती विद्यार्थी त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकतात. ज्यावेळेस इंजिनिअरिंगला स्टुडंट ॲडमिशनसाठी जातो, फर्स्ट इयरला ज्यावेळेस तो कॉलेजमध्ये पाय ठेवतो, त्याच्या डोळ्यामध्ये एक स्वप्नांची चमक असते, पण काही कारणास्तव त्यावेळेस त्याच्यावरती अकॅडमिक्सचा प्रेशर येतो, बॅकलॉग्स वगैरे येतात, स्ट्रेस येतात, नोट्स वेळोवेळी भेटत नाहीत बरोबर. ह्या सर्व गोष्टींना त्याच्यावरती इमोशनली तो दबला जातो व त्याला एक इमोशनल सपोर्ट देण्यासाठी आणि त्याच्यासाठी एक फ्रेंडली ॲप असं बनवलेलं आहे जो की त्याला एक स्टडी पार्टनर म्हणून त्याला यूज करता येईल. तर चला तर बघूया व्हॉट इज स्किल्स इग्नाइट. स्किल्स इग्नाइट स्किल्स इग्नाइटचा हा बेसिक वॉक थ्रू आहे. वॉक थ्रू याच्यामध्ये आपल्याला 3 बेसिक लॉग इन बघायला भेटतील. एक आहे स्टुडंट लॉग इन, कंपनी लॉग इन, ॲडमिन लॉग इन. तर आपण प्रोसीड करूयात स्टुडंट लॉग इनपासून. याच्यामध्ये फायरबेसच्या ऑथेंटिकेशनच्या सर्व टेस्ट केसेस हँडल केलेले आहेत. त्याच्यामध्ये तर हा आहे आमचा डॅशबोर्ड. याच्यानंतर आल्यानंतर आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंगला जातो त्यावेळेस पहिला प्रॉब्लेम असा असतो की अकॅडमिक्स. कॉलेजला गेल्यानंतर फर्स्ट इयरपर्यंत आपल्याला सगळ्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातं कॉलेजमध्ये, पण ज्यावेळेस आपण सेकंड इयरला जातो त्यावेळेस मुलांना बाकीच्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी कॉलेजकडे थोडं दुर्लक्ष होतं मुलांकडून. आणि इंजिनिअरिंगला सेकंड इयर नंतरनं कॉलेज स्टाफकडून नोट्स प्रोव्हाइड होणं पण बंद होतं. मग आमच्या ॲपमध्ये एक असं नोट्स अकॅडमिक्सचं सेक्शन ॲड केलेलं आहे ज्यामध्ये स्टुडंटला पूर्णपणे नोट्सला आम्ही सपोर्ट दिलेला आहे. त्याला फक्त त्याचं सेमिस्टर आणि डिपार्टमेंट सगळं इयर वाईज सिलेक्ट करावं लागेल. त्याच्यामध्ये त्याला पूर्ण नोट्स भेटतील जे की फायरबेसवरून ॲडमिन अपलोड करेल. त्याच्यामध्ये त्याला जर का हेल्प हवी असेल, व्हिडिओ लेक्चर्स हवे अवेलेबल पाहिजे नसतील तर ते पण आमच्या ॲपमध्ये अवेलेबल आहेत. तर अकॅडमिक्सच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर आपण आपलं फर्स्ट तर कोणत्या इयरला आपण ते चूज करणार, तर आपण सेकंड इयरसोबत प्रोसीड करूयात कारण सेकंड इयरपासून हा प्रॉब्लेम स्टार्ट होतो. तो सेकंड इयरला गेल्यानंतर तो आपल्याला विचारेल की आपली ब्रँच कोणती आहे. तो आपल्याला फक्त एक ब्रँच सिलेक्ट करावं लागेल. IT कोणती पण करू शकता. IT सिलेक्ट केल्यानंतर ना तिथं सेमिस्टर विचारेल, फर्स्ट सेमिस्टर की सेकंड सेमिस्टर. फर्स्ट सेमिस्टरसोबत आपण प्रोसीड करूयात. फर्स्ट सेमिस्टरला गेल्यानंतर आता हे जे नोट्स आहेत ते लेटेस्टली अपडेटेड आहेत, म्हणजे जे अकॅडमिक करून अपडेट केलेले आहेत. तर ह्या सेक्शनमध्ये आपण पाहू शकतो की लेटेस्ट जे आहे ते बुकमार्क केलेले आहेत ह्या स्क्रीनला दिसण्यासाठी. इथं गेल्यानंतर ज्यावेळेस आपण डाउनलोडच्या बटनवरती क्लिक करेल त्यावेळेस ते नोट्स आपल्याला अवेलेबल होतील, ते आपल्या लोकल डिव्हाइसमध्ये डाउनलोड होतील. तर हे सेक्शन काय असतं तरी इंटरनेट आज अवेलेबल आहे, इंटरनेट अवेलेबल आहे, मोबाईल्स भारी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण आजकालच्या लोकांना नॉलेजची कमतरता नाही आहे, पण त्यांना एक प्रॉपर गायडन्स भेटत नाही की कोणत्या डिरेक्शनने गेलं पाहिजे. तर ह्यासाठी हे ॲप्लिकेशन आहे. ह्याच्यानंतर ज्यावेळेस आपण सब्जेक्ट्सवरती क्लिक करेल त्यावेळेस आपल्या त्या सेमिस्टरचे जे काही सब्जेक्ट असतील त्याचा पूर्ण आपल्याला इथं ओव्हरव्ह्यू बघायला भेटेल. सर त्याचनंतर नोट्स तर आपल्याला भेटल्या, पण तरी पण नोट्समधून आपले आयडियाज वगैरे थॉट्स वगैरे क्लिअर होत नसतील, आपल्याला जर का व्हिडिओ लेक्चरची गरज असेल तर यूट्यूबला जाऊन सर्च करण्यापेक्षा आपण इथे सिम्पली जो काही सब्जेक्ट आहे तो आपण सिलेक्ट केला. सपोज वी कंटिन्यू विथ जावा प्रोग्रामिंगवरती ज्यावेळेस आपण कंटिन्यू करेल त्यावेळेस आपल्या ॲपमध्ये जे की रजिस्टर्ड व्हेरीफाईड व्हिडिओज असतील तर आपल्या ॲपमध्ये प्ले होतील. सो हा जो व्हिडिओ आहे तो जावासाठी. नेक्स्ट आहे आणखी एक चेक करायचं असेल तर दुसरं कोणतं तरी आपण चेक करूयात. ऑपरेटिंग सिस्टीमवरती ज्यावेळेस क्लिक केलं त्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टीमच्या पण व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल पोस्ट केलेले आहेत. हे यूट्यूबवरून फेच केलेले व्हिडिओज. त्याचनंतर ज्यावेळेस एक्झाम जवळ येतात त्यावेळेस आपल्याला प्रेशर असतं. PYQचा जरी स्टडी केला तरी स्टुडंटसाठी 60 ते 70% मार्क्स सिक्युअर करण्यासाठी स्टेबल असतो. मग PYQचे सेक्शन PYQ भेटतात, पण PYQचे सोल्युशन व्हेरीफाईड आहेत, ॲक्युरेट आहेत की नाही हे समजत नाही विद्यार्थ्यांना. किंवा स्टडी झाल्यानंतर पण की एक विद्यार्थ्यांना डाऊट असतो, विद्यार्थी एका रात्रीमध्ये अख्खा सिलेबस तर कंप्लीट करतो पण त्याची रायटिंग प्रॅक्टिस नसल्यामुळं तो एक्झाममध्ये पुरेपूर उत्तरं लिहू शकत नाही किंवा पेपर कंप्लीट होऊ शकत नाही. एक्झाम्समध्ये पण
दोन पार्ट असतात. इन सेम असते, एंड सेम असते. इन सेम 30 मार्क्सची 1 आरची असते, 70 मार्क्सची 3 आरची. तर ती आपल्या 1 आरमध्ये आपला पेपर कव्हर होते का नाही हे चेक करण्यासाठी पण आम्ही एक्झाम शेड्यूल केलेले. ज्यावेळेस आपण PYQच्या सेक्शनमध्ये जाईल त्यावेळेस आपण इथं प्रॅक्टिस टेस्टवरती ज्यावेळेस स्टार्ट करेल ना त्यावेळेस तो आपल्याला विचारेल की तुम्हाला इन सेमचा पेपर हवा आहे की एंड सेमचा पेपर हवा आहे. इन सेमचा पेपर जर आपण चूज केला 1 आरचा तर 1 आरचा पेपर चूज केल्यानंतर आपल्याला फक्त क्वेश्चन पेपर डिस्प्ले होईल आणि वरती टायमर स्टार्ट झालेला असेल. ज्यावेळेस तो टायमर स्टार्ट होईल त्यावेळेस तो 60 मिनिटचा टाइम लॅप्स कंप्लीट होईल. त्याच वेळेस त्याला जी काही PDF सोल्युशनची PDF असेल त्यावेळेस त्याला ती दिसेल स्क्रीनवरती. आता ते 60 मिनिट्स नंतरच ते दिसेल. नेक्स्ट फीचर आहे तर हे होतं आपलं, इथून तुम्ही डाउनलोड पण करू शकता. हे होतं आपलं अकॅडमिक्सचं सेक्शन. आता अकॅडमिक्सचं सेक्शन झालं. थेरी पेपरचं तर ठीकठाक झालं ॲपमध्ये. पण आता प्रॅक्टिकल्सचं काय? प्रॅक्टिकल्सला पण आपल्याला कोड रन करण्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे. आपण चालत किंवा प्रॅक्टिकलच्या लॅबमध्ये जर का काही डाऊट आला तर आपल्याला मोबाईलमध्ये कोड रन करता यावा म्हणून ह्याच्यासाठी एक कोड रनर दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोड रनरमध्ये बाय डिफॉल्ट कोड आहे. कोड रनरमध्ये आपण इथं ज्यावेळेस क्लिक करेल लँग्वेज सिलेक्टवरती त्यावेळेस आपल्याला त्या ज्या लँग्वेज सर्व लँग्वेजेसचा ऑप्शन दिलेला आहे. लँग्वेज व्ह्यू कर. ज्यावेळेस आपण लँग्वेज सिलेक्टवरती बटन क्लिक करेल त्यावेळेस आपल्याला मल्टिपल लँग्वेजेस ऑप्शन सिलेक्ट करता येईल. ह्या सर्व लँग्वेजमध्ये कोड रन होतं आहे ॲक्च्युअलमध्ये. आता इथे एक कोड पेस्ट केलेला आपण कोणता पण कोड रन करू शकतो. मोठा असेल, कलेक्शनचा असेल, नॉर्मल पायथनचा कोड असेल तो पण रन करू शकतो. ज्यावेळेस आपण रनवरती क्लिक करेल त्यावेळेस त्याचं आउटपुट आपल्याला आउटपुटच्या सेक्शनमध्ये जनरेट झालेलं दिसेल. आता जसं की सर म्हणतात की आपल्याला ऑप्टिमायझेशन चेक केलं पाहिजे. त्याचं मेमरी साईज प्लस त्याचा टाईम कॉम्प्लेक्सिटी म्हणजे टाईम किती लागला रन करण्यासाठी हे पण आम्ही तर शो केलेलं आहे. ह्याच्यानंतर जर का ह्या कोडमध्ये जर का आपल्याला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कोणती कंडिशन आपल्याला समजत नसेल तर ते समजून घेण्यासाठी एक्सप्लेनचं ऑप्शन दिलेलं आहे. एक्सप्लेनवरती ज्यावेळेस क्लिक कराल आणि एक्सप्लेन विथ AI कराल त्यावेळेस त्या प्रत्येक लाईनचं लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन आपल्याला AI कडून जनरेट करून इथं भेटेल. तर ह्या सेक्शनमध्ये हे जनरेट होईपर्यंत बाकी सांगतो. ह्या सेक्शनमध्ये AI कडून एक्सप्लेनेशन जनरेट होईल. ते जनरेट झाल्यानंतर आपल्याला इथे हिस्ट्री पण मेंटेन राहते जे की आपण कोड रन केले होते. आता एकच कोड रन केला म्हणून इथं भेटलं. आता आपल्याला पूर्ण कोडचं प्रत्येक लाईनचं स्क्रोल कर खाली प्रिंट टेप स्कॅनर तुम्ही पाहू शकता. प्रत्येक लाईनचं एक्सप्लेनेशन भेटलेलं आहे जे नॉर्मल आहे. इथं क्लिअर केल्यानंतर आपली पूर्ण हिस्ट्री क्लिअर होईल AIची. त्याच्यानंतर इथून क्लिअर केल्यानंतर ना हे जे नेम स्पेस आहे ते हे पण क्लिअर होईल. तर हे होतं नेक्स्ट फीचर. नेक्स्ट फीचर काय की आपल्याला समजतं की आपण अकॅडमिक्स तर केलं पण अकॅडमिक्स सोबत आपल्याला जॉब प्रिपरेशनसाठी एक रोड मॅप पण पाहिजे. पण तेच मी बोललो की लोकांकडे नॉलेज आहे पण त्यांना एक प्रॉपर डिरेक्शन नाही आहे. म्हणजे त्यांना समजत नाही की आपण कोणत्या पाथ फॉलो केला पाहिजे. मग ह्यासाठी आम्ही एक AI रोड मॅपचं ऑप्शन दिलेलं आहे. ह्या रोड मॅपमध्ये आपल्याला फक्त एक रोल सिलेक्ट करायचा कोणता. मग आता इथं एक रोल सिलेक्ट केला AI इंजिनियर. तर AI इंजिनियरसाठी रिक्वायर्ड फील्ड ज्या असतील ना त्या सर्व गोष्टींचं इथं स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण पहिल्या कार्डवरती क्लिक कराल आता इथं टाईम ड्युरेशन पण दिलं आहे की आपण काय स्टडी केला पाहिजे. त्याच्यामध्ये पूर्ण फाउंडेशन बेसिक कोर नॉलेजपासून ॲडव्हान्सपर्यंतच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की म्हणजे कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणते अल्गोरिदम्स सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर लर्न मोरवरती क्लिक केलं. ह्या कार्डवरती पण जर आपल्याला असं वाटलं की सफिशियंट इन्फॉर्मेशन आहे आपल्याला आणखीन गरज आहे तर लर्न मोरवरती क्लिक करून आपण इथं AI सोबत कम्युनिकेट करू शकतो. नेक्स्ट बॅक खाली स्क्रॉल केलं तर पूर्ण आहे. ह्याला शेअर ॲज PDF पण करू शकतो. व्हॉट्सअपला रिडायरेक्ट करेल. शेअर ॲज किंवा डाउनलोड ॲज PDF पण करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर आहे की आपल्याला हे झालं. ह्याच्यानंतर आपल्याला हॅकेथॉन्स कॉलेजमध्ये इव्हेंट्स ऑर्गनाईज होतात. हॅकेथॉन्स आता खूप सारे कंपनीज अशा आहेत ते त्यांच्या बेसिक क्रायटेरिया म्हणून हॅकेथॉन्स लावतील. आता जर TCS आपण बघितलं तर कोड विटा नावाचं जे कॉम्पिटिशन आहे तर ती हेल्ड करतात आणि तो ॲज अ बेसिक क्रायटेरिया म्हणून रिक्रुटमेंटला लावतात. तर आपण इथं बघितलं तर हॅकेथॉन्स हा सेक्शन आहे. कंपनी सेक्शनमध्ये कंपनी लॉग इनमध्ये जे काही कंपनी इव्हेंट ऑर्गनाईज करेल हॅकेथॉन सेक्शनमध्ये त्याचं कार्ड इथं येऊन जनरेट होईल. इथं जनरेट झाल्यानंतर हे कम्प्लिटली फंक्शनल आहे. जे की तिकडून कार्ड होईल ते डायनॅमिकली इथं फेच केलेलं आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन हायब्रिड सगळे वर्किंग आहेत. आता आपण इथं पाहू शकतो की न्यू ट्रायल ॲडमिन आता लेटेस्ट केलेलं होतं किंवा ते त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण एनरोल करेल ना तर ॲक्च्युअल नोटिफिकेशन कंपनी लॉग इनमध्ये जाऊन त्याच्यामध्ये आपण ते व्ह्यू करू शकतो. इकडे आपण भरू शकतो फॉर्म भरायचा. टीम एनरोलमेंट फॉर्म भरल्यानंतर त्याच्यानंतर जर का आपण ज्यावेळेस आपण एनरोल करेल त्यावेळेस आपलं एनरोलच्या सेक्शनमध्ये दिसेल बॅक टू होम लॉग इन. सध्या आपण कोणत्याही याला पार्टिसिपेट केलं नाही म्हणून ते ब्लँक दिसतं. तर आता हे झालं. आता हे झाल्यानंतर अकॅडमिक्सच्या नोट्स झाल्या तर जॉबसाठी प्रिपेअर करायचं आहे. पण जॉबला ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम इंटरव्ह्यूसाठी जातो त्यावेळेस आपल्या मनामध्ये खूपसे डाऊट असतात, सेल्फ डाऊट असतात की म्हणजे ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम अपियर करणार आहे तर ॲप्टीचा फर्स्ट प्रॉब्लेम असतो. तर ॲप्टीमध्ये कसे अटेम्प्ट केले पाहिजे क्वेश्चन टाईममध्ये आपण ॲप्टी कव्हर करतोय की नाही किंवा इंटरव्ह्यूअरसोबत बोलताना आपण कशा प्रकारे बोललं पाहिजे ह्या सर्व गोष्टींचा विचार करता प्रॉब्लेमला ईज करण्यासाठी आम्ही सेक्शन ॲड केलेलं आहे. पहिले सेक्शन आहे ॲप्टिट्यूड प्रॅक्टिस. ॲप्टिट्यूड प्रॅक्टिसमध्ये आम्ही क्विज जनरेट केलेले आहेत. पण ह्या क्विज आहेत की ज्या डायनेमिक आहेत ज्या की परप्लेक्सिटी किंवा जेमिनायकडून फेच केलेले आहेत रन टाईमला. ते
आणि प्रत्येक दरवेळेस वेळेस एक नवीन दरवेळेस एक युनिक क्विज इकडं मिळते, त्यामुळं आपलं नॉलेज जेव्हा जेव्हा आपण क्विज सॉल्व करू तेव्हा वाढणारच आहे. रन टाइम क्विज आहेत की प्रत्येक वेळेस आपण नवीन क्विज देऊ शकतो. त्याच्यानंतर क्विज जनरेट झाल्यानंतर जे काही स्कोर असेल तो स्कोअरच्या नंतरनं जर का 50% म्हणजे 3+ जर असतात तर आपल्याला ट्रॉफी वगैरे भेटली असती, पण स्कोर कमी असल्याने ट्रॉफी नाही आहे. नेक्स्ट बॅक. त्याच्यानंतर आहे इंटरव्ह्यू सिम्युलेशन व्हॉइस. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल इंटरव्ह्यूच्या समोर असतो त्यावेळेस आपण कोणत्या टोनमध्ये त्यांच्यासोबत कम्युनिकेट केलं पाहिजे किंवा त्यांच्या क्वेश्चनला कसं टॅकल केलं पाहिजे, त्यांना आपल्या आन्सरमध्ये काय एक्सपेक्टेड आहे ह्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आम्ही इथं दिलेलं आहे. इथं फक्त आपण कोणते जॉब रोलसाठी अप्लाय करतोय ह्याच्यासाठी विचारतो. Mock interview for a Java role. To start, tell me a little bit about yourself. I am a third year IT student. ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जे बोललोय ते पण दिसतं. त्याच्यानंतर आपण जे आन्सर दिलेलं आहे ज्या क्वेश्चनला ते मॅच होत आहे हेच आन्सर द्यायचं की आणखीन काय एक्सपेक्टेड आहे ते पण दिले इथं. Can you elaborate on your experience with Java so far? Perhaps mentioning any projects, coursework, or personal learning. म्हणजे हे आपण त्यात बोलायला पाहिजे नव्हतं जे की बोललं नाही म्हणून त्यांनी ते आपल्याला दिलं. आणि जसं की शशी सर म्हणतात की आपण ज्यावेळेस इंटरव्ह्यूला क्वेश्चनचा आन्सर देतो त्यावेळेस त्याच आन्सरमधून आपल्याला ते क्वेश्चन जनरेट करतात. तर तशाच प्रकारे आम्ही याला त्याच्याकडून घेतलेले की आपण जो आन्सर देईल त्याच्यामधूनच तो नवीन क्वेश्चन जनरेट करेल. नेक्स्ट विचारला जाऊयात. एंड कॉल केल्यानंतर ए सिम्युलेशन झाल्यानंतर रिझ्यूमे. आता आपल्याला प्रॅक्टिस तर झाली, आपण प्रॅक्टिस तर झाली, पण त्याच्यानंतर आता रेझ्युमे जो आहे तो रेझ्युमे आपलं टोटल आपला जो स्किल सेट आहे तो दाखवतो. आता मला जसं माझा फ्रंट एंड येते, बॅक एंड येते अँड अदर गोष्टी पण येतात, तर मग जर मला फ्रंट एंड येते, बॅक एंड येते, पण त्यातलं माझं स्ट्रॉंग काय आहे किंवा मग मी त्यातल्या कोणती गोष्टी चांगल्या करतो, तर मी इथं जावा डेव्हलपर फ्लटर आपण इथं सिलेक्ट करूयात. सिलेक्ट केलेलं आहे. ज्यावेळेस आपण इथे रिझ्यूम अपलोड करेल ना त्यावेळेस आपल्या रिझ्यूममध्ये कोणत्या गोष्टी ॲड केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी आपल्या रिझ्यूममध्ये सध्याला वॅकंट आहेत, म्हणजे जे की लॅक करतात आपल्या रिझ्यूममध्ये, ह्या रोलसाठी ते रिझ्यूमे किती पर्सेंट ॲप्लिकेबल आहे हे चेक करण्यासाठी आपण हे केलेलं आहे. ज्यावेळेस आपण आपले रिझ्यूम करून ॲनालाइजवरती क्लिक करेल त्यावेळेस आपल्याला पूर्णपणे ते रिझ्यूम ॲनालाइज करून भेटेल. त्याच्यामध्ये आपण कोणते फील्ड्स ॲड केल्या पाहिजे, कोणत्या लॅक होतात किंवा एक्स्ट्रा कोणत्या फील्ड्स झालेले आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी पण ते ऑप्शन दिलेलं आहे. नेटवर्क इश्यू थोडं. हां, रिझ्यूम ॲनालाइज झालेला आहे. तर आपला आता जो रिझ्यूम अपलोड केला तो फक्त 35% मॅच झालेला आहे. तर 35% नंतर त्याने समरी दिलेली आहे की आपण काय केलं पाहिजे. तर इम्प्रूव्हमेंट ह्याच्यावरती क्लिक केलं तर आपल्याला जनरेट करून देईल. त्याच्यानंतर खाली जर गेलं तर हे कम्पॅरेटिव्हली दाखवतं की ओरिजिनल रिझ्यूम मध्ये काय कोणत्या गोष्टी पाहिजेत हे ओरिजिनल होतं आणि त्यावरती आपण एरियाजवरती ज्यावेळेस आपण जाईल मिसिंग वीक एरियाजवरती त्यावेळेस मध्ये ते सांगेल की आपल्या रिझ्यूम मध्ये कोणत्या गोष्टी मिसिंग आहेत, तर त्या गोष्टी आपण त्या ॲड करू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो. त्यानंतर इम्प्रूव्हमेंट सजेशन पण दिलेले आहेत. त्यानंतर खाली स्क्रॉल केलं तर झालं. हे होतं ॲनालायझर. नेक्स्ट ॲनालाइज झाल्यानंतर ना एच आर राऊंड पण असतो इंटरव्ह्यूमध्ये. एच आर राऊंडमध्ये आपल्याला कोणते क्वेश्चन विचारले जातात तर ते कव्हर करण्यासाठी आपण इथे एक ग्लिम्स दिलेले, म्हणजे जे की कॉमन क्वेश्चन असतात ते फक्त प्रोव्हाइड केलेले आहेत. तर एच आर क्वेश्चनमध्ये मोस्ट फ्रिक्वेंट क्वेश्चन काय आहेत ह्याच्यावरती पहिला क्वेश्चन जर असतो टेल मी अबाउट युअर सेल्फ, तर त्याच्यावरती ज्यावेळेस आपण क्लिक करेल तर त्यावेळेस आपण त्या क्वेश्चनला कसं टॅकल केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत ह्या गोष्टी देण्यासाठी आम्ही दिलेले. टॅप कर. आता ह्या टेम्पलेटेड क्वेश्चन्सचा आपण टेम्पलेटेड जर आन्सर दिलं तर आपले कम्युनिकेशन स्किल ही चांगली दिसतेच त्यांना, प्लस आपले सिलेक्शनचे पण चान्सेस अजून वाढतात. तर इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला ते दिसतील. तर ग्लिप्स आहे तिथं रन झालेलं आहे पण इथं शो होत नाही आहे. ह्याचं सोल्युशन पण भेटेल आपल्याला. तर हे होतं HR सेक्शनचं राऊंड. त्याच्यानंतर एक नोट्स, त्याच्यानंतर एक डायरी म्हणून दिलेलं ऑप्शन आहे ॲपमध्येच. आता जे काही आपले नोट्स डायरी जे की आपल्या कॉलेजचे अकॅडमिकचे प्रॉब्लेम्स असतील, जे की आपण कव्हर केले किंवा जे पॉईंट्स असतील जे आपण हाय प्रायोरिटीवरती आपल्याला सेट करायचे किंवा आपले जे टास्क असतील किंवा कोचिंग वगैरे इन्स्टिट्यूट लावलेले असतील त्याचे टाईम वगैरे मेन्शन करून ठेवायचे असतील, तर त्याच्यासाठी आम्ही एक डायरीचं ऑप्शन दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण त्या ॲप बारमध्ये डायरीवरती क्लिक करेल, ड्रॉवर ॲप ड्रॉवरमध्ये ॲप ड्रॉवर स्टुडंट होत नाही तिथं सर शो होत आहे बट इथं शो होत नाही. तिथं रन झालेलं आहे. तर त्या डायरीमध्ये पूर्णपणे दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक एक्सपेन्स मॅनेजरचं पण एक मॉड्यूल आहे. एक्सपेन्स मॅनेजरमध्ये स्टुडंटने त्या इयरसाठी घरच्यांकडून घेतलेले पैसे त्याच्यामध्ये त्याने कुठे काय इन्व्हेस्टमेंट केले, फूडसाठी किती गेले, सर्व गोष्टींचा ट्रॅक ठेवण्यासाठी डेली लाईफमध्ये हे फायरबेसवरती SQL फ्लाईटचा यूज करून ते डेली मेंटेन केलेलं आहे. एका दिवसाचं ते पूर्णपणे ट्रॅक होतं. ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी जाईल त्यावेळेस ते पूर्ण 0 स्टार्ट होतं की दिवसाचा, आणि ते फायरबेसमध्ये टोटलमध्ये आपल्या स्टोअर झालेलं असतं. स्टुडंट हबमध्ये इकडे ते एक सेक्शन आहे. त्याच्यानंतर आपण
एंटरप्रेनर हब म्हणून पण एक ऑप्शन दिलेलं आहे. एंटरप्रेनर हब काय आहे की आता जसं रिसेंटली आपण पाहिलं की रणजितचा स्टार्टअप झाला, त्याच्याकडे एक आयडिया होती, त्याला पिच करण्यासाठी शशी सर होते, पण असे काही लोक असतात की त्यांच्याकडे पिच करण्यासाठी कोणते त्यांना सपोर्ट करतील असे काही लोक नसतात. मग त्यांच्यासाठी हा सेक्शन ॲड केलेला आहे. ज्यावेळेस आपण एंटरप्रेनर हबवरती जाईल त्यावेळेस आपल्याला QI दिसेल, तिथं आपण आपली बेसिक इन्फॉर्मेशन फिल करून आपले जे पिचचे आपले जे स्टार्टअपची आयडिया आहे की आपली जी काही पिच असेल ते आपण इथं अपलोड करू शकतो. अपलोड केल्यानंतर ते फेच होईल कंपनी लॉगिनला. कंपनी लॉगिनमध्ये गेल्यानंतर कंपनी लॉगिन ते व्ह्यू करू शकेल. ज्यावेळेस ते कंपनी लॉगिन अप्रूव्ह करेल ज्यावेळेस त्यांना ते आवडेल त्यावेळेस ते अप्रूव्ह करतील. त्याच्यानंतर जे की फंडिंग रिक्वेस्टेड स्टुडंट साईडने जर का कंपनीला अप्रूव्हल असेल तर ते अप्रूव्ह करून त्यांना पेमेंट सेक्शनमध्ये ॲड होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट रोल आहे हेल्थ सेक्शनचं. ज्यावेळी स्टुडंट लाईफमध्ये स्ट्रगल करत असतो अकॅडमिकसोबत, त्यासोबत तो डेली लाईफमध्ये काही स्टुडंट असतात की 12 स्टडी करणारे असतात, मग त्यांना काही त्रास चालू होतात, बॅक पेन, लेग पेन, तर ते ओव्हरकम करण्यासाठी आम्ही एक हेल्थ सेक्शन दिलेलं आहे. हेल्थ सेक्शनमध्ये एक बेसिक आहे फक्त की आपलं एक स्टेप्स आपण डेली वॉक केला पाहिजे. डेली वॉकसाठी एक स्टेप्ससाठी आम्ही एक रिअल टाईम इम्प्लिमेंट केलेलं आहे. ते स्टेप्स आपण जेवढे काही चालेल ते रिअल टाईम स्टेप्स आपल्या कॅल्क्युलेट होऊन फायर बेसून फेच होते. त्याच्यानंतर रिफ्रेशमेंटसाठी आपण काय करतो की ब्रेक घेतो मध्ये. आपण ज्यावेळी स्टडी रेग्युलर चालू असतं स्टडीमध्ये आपण ब्रेक घेतो. ब्रेक घेतल्यानंतर आपल्याला आपण रिडायरेक्ट करतो इंस्टाग्रामवरती स्क्रोल करतो. पण तिथं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला जर काही मोटिवेशनल रील्स भेटल्या तर आपण मोटिवेट होतो, किंवा एक्स्ट्राच्या टाइमपासचे रील भेटलं तर आपण टाइमपास करत बसतो स्क्रोलमध्ये. पण ते तसं होऊ नये म्हणून आम्ही काय केलेलं आहे की एक रील्सचं सेक्शन ॲड केलेलं आहे. रील्स सेक्शनमध्ये काय आहे की फक्त एज्युकेशनल कंटेंटच्या जे रील्स आहेत ना, तर त्या म्हणजे काय होईल की कंटिन्यू मोटिवेटेड राहील. म्हणजे जो स्टुडंट आहे तो कंटिन्युअली मोटिवेटेड राहायला पाहिजे. ह्या मोटिव्हने हा रील्सचं सेक्शन ॲड केलेलं आहे. तर रील्स सेक्शन नंतर कम्युनिटी म्हणून एक इम्प्लिमेंट केलेलं आहे. तर कम्युनिटीमध्ये काय आहे की काही स्टुडंटचा प्रॉब्लेम काय होतं की त्यांचं स्किल सेट खूप भारी असतो, पण त्यांना कॉलेजमध्ये CGPA कमी असल्यामुळे त्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटली जात नाही, किंवा त्यांचा पॉईंटर कमी असल्यामुळे कॉलेज त्यांना शॉर्टलिस्ट करत नाही. मग त्यांच्यासाठी हा शोकेस त्यांचे स्किल्स शोकेस करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये स्टुडंट त्याचे जे स्किल्स किंवा त्या रिलेटेड जे काही गोष्टी आहेत ते पोस्ट करू शकतो, अँड अदर कंपनीज पण ते व्ह्यू करू शकतात. ज्या काही आपल्या पोस्ट असतील ना त्या आपण बघू शकतो, किंवा आपल्या फ्रेंड्सने वगैरे पोस्ट केले असतील ते सेम ते केलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो सेक्शन आहे तो कंपनी लॉगिनमधून पण विजिबल आहे. तो कंपनी लॉगिनमधून ज्यावेळेस व्ह्यू करेल तर हा सेक्शन काय केला आहे तर कंपनीला फर्स्ट इयरपासून त्या मुलावरती ट्रॅक ठेवता यावा 4th इयरपर्यंत. जर का खरंच कंपनी वाटलं की ह्याच्याकडे खरं स्किल सेट आहे तर तो ह्या कम्युनिटी थ्रू त्याला अप्रोच करू शकतो. आता ही अमित शर्मानी केलेली पोस्ट ही कंपनी पण कंपनी लॉगिनमधून व्ह्यू झालेली आहे. आता इथून 1 मिनिट व्ह्यू कर ना. हा आहे स्टुडंट लॉगिन, रोल चेंज केला इकडून. हा कंपनी लॉगिनमधून ही स्टुडंट चेंज केली. इथून ॲड करायचं असेल पोस्ट वगैरे काय आपल्याला लिंक वगैरे, किंवा आपल्याला त्याला सांगायचं असेल की तुमचं बाबा आपण इंटरव्ह्यू शेड्यूल करू शकतो, तर इथून आपण त्याला मेसेज पोस्ट करू शकतो. नेक्स्ट कॅन्सल. तर लेट्स विजिट टू कंपनी लॉगिन. तर कंपनी लॉगिनमध्ये काय आहेत बेसिकली पिचेस अँड फंडिंग, ते जे मी तिकडे बोललो होतं. पिचेस अँड फंडिंगमध्ये ज्यावेळेस आपण तिकडून पिच ॲड करेल ते इकडे फेच होतं कंपनी. त्याच्यानंतर हॅकेथॉन्सचं सेक्शन. हॅकेथॉन्सच्या सेक्शनमध्ये काय आहे की जे मी तिकडे स्टुडंट लॉगिनमध्ये दाखवलं होतं की हॅकेथॉन्स जे कंपनी जनरेट करेल ते स्टुडंटला व्ह्यू होतील हॅकेथॉन्स. तर हॅकेथॉन्स सेक्शनमध्ये आपण इथे गेल्यानंतर क्रिएटिव्हिटी त्याच्यावेळेस क्लिक करेल, त्यावेळेस इव्हेंट क्रिएट करेल. इव्हेंट क्रिएट केला की तिकडे डायनॅमिकली कार्ड जनरेट होतं रन टाईमला. मग ते एनरोल केल्यानंतर त्याला इथं एक नोटिफिकेशन येते ज्यामध्ये एनरोलचं त्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन भेटून जाते. होम पेजवरती जॉबचं एक सेक्शन आहे. जॉबचं सेक्शन स्टुडंट लॉगिनला पण सेम आहे. स्टुडंट लॉगिनमध्ये पण जॉबचं सेक्शन आहे. जॉब्स स्टुडंट लॉगिनमध्ये पण जॉबचं सेक्शन आहे. ज्यावेळेस आपण इकडं कंपनीच्या वेळेस कंपनीला गरज आहे, आपल्याला नवीन प्रोजेक्टसाठी नवीन एम्प्लॉईजची गरज आहे, त्यावेळेस कंपनी काय करते की एका ओपनिंग्स अनाऊन्स करते. तर ओपनिंग्स अनाऊन्स करण्यासाठी एक कार्ड आहे, कार्ड जनरेट होतं. ज्यावेळेस आपण इथं पोस्ट जॉबवरती क्लिक करेल, पोस्ट जॉबवरती ज्यावेळेस क्लिक करेल सर ह्याच्यामध्ये फंक्शनॅलिटी हा फॉर्म फिल केला तर चालेल का पुढे. ज्यावेळेस आपण पोस्ट करेल जॉब फिल कर पटकन, बेसिक इन्फॉर्मेशन फिल कर. ज्यावेळेस आपण हा पोस्ट करेल त्यावेळेस पोस्ट केल्यानंतर हा कम्प्लिटली ह्या साईडला फेच झालेला दिसेल स्टुडंट साईडला. तर स्टुडंट साईडला फेच झाल्यानंतर ते एक बटन येईल, बटनवरती असेल अप्लाय नाव. ज्यावेळेस आपण अप्लाय नाव करेल त्यावेळेस अप्लाय केल्यानंतर इथं जे प्रिव्ह्यू असतो कंपनी साईडला जनरेट केलेला त्या कार्डमध्ये त्याला अप्लाइडचं सेशन अप्लाइड म्हणून नोटिफिकेशन भेटेल. मग ते अप्लाय केल्यानंतर त्याला रिझ्यूम वगैरे ते जो की इथे अपलोड केला आहे तो तिकडे व्ह्यू करू शकतो. आपलं रिझ्यूम अपलोड केला, शॉर्टलिस्ट केला तर त्यासाठी आपण त्याला ॲप्टी जनरेट करू शकतो. म्हणजे इकडून जनरेट केली गेली ॲप्टी तिकडं स्टुडंट अपियर करू शकतो. जर त्या स्टुडंटला
डिसाइडेड क्रायटेरियापेक्षा म्हणजे 20 मार्क्स असतील तर 10+ मार्क्स पडले तर आपण त्याला शॉर्टलिस्ट करेल, त्याला कंपनीकडून नोटिफिकेशन जाईल. ज्यावेळेस नोटिफिकेशन जाईल त्यावेळेस त्याला इंटरव्ह्यू शेड्यूल, त्याला डेट आणि टाइम शेड्यूलचं एक ऑप्शन दिलेलं आहे. डेट आणि टाइम ज्यावेळेस आपण सिलेक्ट करेल त्यावेळेस स्टुडंट लॉग इनमध्ये त्याला तो अपियर होईल. इथे इंटरव्ह्यू शेड्यूलवरती क्लिक करेल ना तर आपण जस्ट आपण हे interview schedule आता जस्ट आपण एक कार्ड बनवलं होतं तर आपण इथं पाहूयात ह्याचं काय. इथं अप्लाय नाव कर. करू. आता बनवलं की जुनं आहे. आता तर इथं फुल नेम फोन नंबर आणि इथं ऑप्शन आहे रेझ्युमे आपला अपलोड करायचा. तर रिझ्यूम ज्यावेळेस अपलोड करेल त्यावेळेस कंपनी ते रिझ्यूम व्ह्यू करू शकते. Submit व्ह्यू केल्यानंतर application. जर का रिझ्यूम कंपनीने शॉर्टलिस्ट केला तर त्यासाठी तर इथं अप्लाइड मध्ये केले आणि इथं अप्लाइडच्या सेक्शन वरती क्लिक कर. तर इथे त्याला दिसतं की इथं मी अप्लाय केलेलं आहे. अप्लाय केलेले. आता नेक्स्ट ज्यावेळेस अप्लाय करेल त्यावेळेस इकडे हर्षद पिसे नावाचं जे की तिकडे जनरेट केलेलं होतं ते इकडे कार्ड फेच झालेले हर्षद पिसे आता ते फिल केलं होतं तिकडे. इकडे आल्यानंतर आपण त्याला Under review वरती click करू. क्लिक करू शकतो. अंडर रिव्ह्यू करू शकतो, शॉर्टलिस्ट करू शकतो. आता हे कार्ड जे ब्लूचं होतं ते येलो वरती झालं. तो आता अंडर रिव्ह्यूच्या सेक्शन मध्ये गेलाय. अंडर रिव्ह्यू मध्ये आपण रिझ्यूमे चेक करणार आणि त्याला शॉर्टलिस्ट करणार. शॉर्टलिस्ट केल्यानंतर शॉर्टलिस्ट वरती क्लिक कर. शॉर्टलिस्ट क्लिक केल्यानंतर तो शॉर्टलिस्टच्या लिस्ट मध्ये ट्रान्सफर होईल. शॉर्टलिस्टच्या लिस्ट Shortlisted वरती. झाला की त्याला टेस्ट असाइन इकडं टेस्ट असाइन करणार. त्याला इथं समजून जाईल कार्डवरती की आपण कंपनीने आपल्याला शॉर्टलिस्ट केलेलं आहे म्हणून. तर शॉर्टलिस्टेड नंतर स्वाईप कर असाइन टेस्ट. इथं स्टार्ट इंटरनेट टेस्ट वरती ज्यावेळेस आपण क्लिक करेल जी कंपनीने जनरेट केलेली जी टेस्ट आहे 4 days. नेक्स्ट जी ॲप टी कंपनीने शेड्यूल केली ती इथं आपण देऊ शकतो 4 days. आता ही ॲप टी कंपनी जनरेट करणार. ही काही हार्ड कोडेड ॲप टी आहे जे की कंपनी त्यांच्या मनाने चेंज करू शकते. हे जनरेट कंपनी टू कंपनी व्हॅरी होणार. कंपनी टू कंपनी व्हॅरी करेल. चॅप्टर 162 718 सेकंड VIJ and third सेफ इंजिन कार. तर ही ॲप्टी दिल्यानंतर जर का आपल्याला 50% प्लस स्कोर आला तर कंपनी आपल्याला शॉर्टलिस्ट केल्यानंतर कंपनी आपल्याला इंटरव्ह्यू शेड्यूल करण्यासाठी अप्रुव्हल देते. इंटरव्ह्यू शेड्यूल करण्यासाठी आता सध्या तरी आपण झूमची लिंक प्रोव्हाइड करतोय. हा स्टुडंट पास झालेला आहे तर इकडे ऍप्लिकंट्स मध्ये टेस्टचा स्कोर त्याचा हाफ स्कोरपेक्षा जास्त आलेला आहे तर व्ह्यू करू शकतो. इंटरव्ह्यूच्या सेक्शनमध्ये आता हा पास म्हणून आलेला आहे. तर ह्याच्यानंतर आपण त्याला इंटरव्ह्यू शेड्यूल करू शकतो. त्याला झूमची लिंक वगैरे आपण प्रोव्हाइड करू शकतो. शेड्यूल इंटरव्ह्यूवरती ज्यावेळेस आपण क्लिक करेल त्यावेळेस तिथून झूमची लिंक प्रोव्हाइड केली तर त्याला त्या लॉग इनमध्ये फेच होईल आणि तिथून ते त्या टाइम स्टॅम्पवरती झूमच्या लिंकवरती ते मीटिंग शेड्यूल केली जाईल. zoom.com. तर ही जी लिंक आहे ती तिकडं फेच केली जाईल. स्टुडंट लॉग इनला ती लिंक दिसेल. ज्या दिवशी ज्या टाईमला इंटरव्ह्यू शेड्यूल झाला त्या टाईमला ती लिंक ओपन होईल. तिथं त्या टाईम स्लॉटवरती जर काही एरर आला तर स्टुडंट लॉग इनमध्ये एक मॉड्यूल दिलेलं आहे हेल्प आणि सपोर्टचा. ज्या काही गोष्टी आमच्या ॲपवरती क्रॅश होतील म्हणजे इंटरव्ह्यू द्यायच्या टायमिंगला जर का ॲप क्रॅश झालं किंवा इंटरव्ह्यू शेड्यूल टाईमवरती झाला नाही तर हेल्प अँड सपोर्टमध्ये जाऊन आपण ते कंपनी क्वेरी रेज करू शकतो. तर ही जर का क्वेरी ॲप रिलेटेड असेल, ॲपमुळे जर का मीटिंग क्रॅश झाली असेल तर आम्ही रिक्वेस्ट करू शकतो कंपनी लॉग इनला की रिशेड्यूल करा. तर ही त्याच्या वेळेस आपण टाकेल टेक्निकल इश्यू त्यावेळेस आपण इकडं कंपनी लॉग इनमध्ये व्ह्यू करू शकतो. आणि जर का आपल्याला इश्यू सॉल्व्ह झाले नाही तर आपण ॲडमिन सोबत लाईव्ह चॅटचं पण ऑप्शन ठेवलेलं आहे. आता आपण इथे एक मेसेज सेंड केलेला आहे. ज्यावेळेस आपण ॲडमिनला लॉग इन करेल त्यावेळेस तो मेसेज व्ह्यू करून दाखवतो. आता इकडे बरं स्टुडंट लॉग इनमध्ये हेल्प सपोर्टमध्ये आम्ही इथं काही क्विक नॅव्हिगेशन ठेवलेले आहेत. जर का ॲप रिलेटेड कॉमन क्वेरीज असतात, ऑथ रिलेटेड असते, लॉग इन रिलेटेड असते, ज्यावेळेस आपण यावरती क्लिक करेल ना क्लिक केल्यानंतर आपल्याला जी रन टाईमला म्हणजे आपण जी क्विक ॲक्शन घेतली पाहिजे ते दिलेले आहे. क्लोज कर. ज्यावेळेस डाटा रिफ्रेश होत नसेल ॲपवरती तर आपण काय केलं पाहिजे हे क्विक नॅव्हिगेशन दिलेलं आहे सर्व गोष्टींचं. तर स्टुडंट लॉग इनमध्ये आम्ही एक असं पण सेक्शन दिलेलं आहे की एक्सपेन्स मॅनेजर जे की आपण घरच्यांकडून जे की त्या पर्टिक्युलर सेमिस्टरसाठी जे की बँक बॅलन्स घेतलेला आपला पैसे घेतलेले आहेत ते आपण पैसे कुठे इन्व्हेस्टमेंट केले ह्याचं ट्रॅक ठेवण्यासाठी एक्सपेन्स मॅनेजरचं एक मॉड्यूल आहे. तर आपण फूडमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केले म्हणजे रेंटसाठी किती गेले, अकॅडमिकच्या फीजसाठी किती गेले, एक्स्ट्रा ऑदर फीज कुठे गेले आणि म्हणजे कोचिंग वगैरे लावले असेल तर त्यासाठी किती गेले ह्या गोष्टींचं ट्रॅक ठेवण्यासाठी एक्सपेन्स मॅनेजरचं एक मॉड्यूल दिलेलं आहे.
आता हा आहे ॲडमिनचा पॅनल. ॲडमिन पॅनलमध्ये एक फंक्शनॅलिटी आहे. ज्यावेळेस एक कंपनी नवीन रजिस्टर होत असेल आपल्या ॲपवरती, तर त्याला पहिले ॲडमिनची अप्रुव्हल घ्यावी लागेल. ज्यावेळेस आपण अप्रुव्हलच्या सेक्शनमध्ये जाईल, ज्यावेळेस कंपनी लॉगिनमध्ये ज्यावेळेस नवीन साईनअप होत असेल ना, त्यावेळेस साईनअपच्या ठिकाणी त्याला डॉक्युमेंट्स अपलोड व्हेरीफाय करावं लागतील. ज्यावेळेस ॲडमिनला समजेल की ही कंपनी ऑथराइज्ड आहे, व्हेरीफाईड आहे, त्याच वेळेस ॲडमिन अप्रूव्ह करेल. ज्यावेळेस ॲडमिन अप्रूव्ह करेल त्याच वेळेस तो कंपनीत लॉग इन करू शकतो. डॅशबोर्ड. तर आता हे सर्व गोष्टी आहेत. तर ॲडमिनचं काम मेन ठरतं, कारण आपण प्लॅटफॉर्मवरती रिस्पॉन्सिबिलिटीज घेतोय. स्टुडंटसोबत अन्याय होऊ नये म्हणून आपण सगळ्या गोष्टींचा ट्रॅक ठेवलेला आहे. कंपनी लॉग इनकडून जे काही कार्ड्स पोस्ट होतील ते ॲडमिनला प्रॉपरली विजिबल असतील. नंतर जे काही स्टुडंट अप्लाइड असतील तर त्याचा पण अकाउंट मेंटेन ठेवण्यासाठी ॲडमिन डॅशबोर्डला जॉबचं सेक्शन दिलेलं आहे. तर जॉबच्या सेक्शनमध्ये जे काही ॲक्टिव्ह रोल आहेत, आता हे पूर्णपणे फायरबेसवरती डाटा फेच केलेला आहे. ह्याच्यामध्ये टोटल स्टुडंट्समध्ये गेलं की आपल्या ॲपवरती रजिस्टर जे काही टोटल स्टुडंट असतील फायरबेसला, तर ते विजिबल असतील. ह्याच्यामध्ये आपण त्यांच्यावरती क्रेड ऑपरेशन पण परफॉर्म करू शकतो. जे त्या कार्डवरती क्लिक केलं तर त्याचे प्रोफाईलचे जे काही डिटेल्स असतील तर ते व्ह्यू होतील, किंवा आपण त्याला बॅन वगैरे पण करू शकतो, डिलीट करू शकतो. त्या 3 डॉट्सवरती क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस आपण डिलीट यूजर करेल तर तो इथून डिलीट होईल, तो ऑथेंटिकेशन करू शकणार नाही नेक्स्ट टाइम. ॲड कंपनी इथून हार्ड कोडेड मॅन्युअली ॲड कंपनी पण करू शकते किंवा ॲड स्टुडंट पण करू शकते. नेक्स्ट आहे कंपनीचं सेक्शन. कंपनीच्या सेक्शनमध्ये कंपनीजमध्ये जे काही ॲक्टिव्ह कंपनीज असतील, पेंडिंग कंपनीज असतील, तर ह्याचं पण रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे. त्याच्यानंतर फ्रीलान्सिंगचं एक सेक्शन तिथं लोड न झाल्यामुळे मी शो केलं नाही. फ्रीलान्सिंगचं सेक्शन काय तर खूप लोकांना जॉब्स भेटत नाहीत, पण त्यांच्यावरती एक प्रेशर असतं, घरच्यांचे एक्सपेक्टेशन असतात, कॉलेजमध्ये अकॅडमिक्स असतं आणि जॉब न लागण्याचं टेन्शन. तर ह्यांच्यासाठी फ्रीलान्सिंगचं एक सेक्शन दिलेलं आहे. कंपनी जे काही फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्ट ऑर्गनाईज करेल ते फ्रीलान्सिंगच्या सेक्शनमध्ये विजिबल असतील. त्यावेळेस फ्रीलान्सिंगमध्ये स्टुडंट फ्रीलान्सिंगला अप्लाय करू शकतो. सेम प्रोसेस आहे. कंपनी त्याचे रिझ्यूम वगैरे बघेल, सगळे म्हणजे जे की जॉब सेक्शनला दाखवलं सेम प्रोसेस आहे फ्रीलान्सिंगची. फ्रीलान्सिंगसाठी स्टुडंट अप्लाय करू शकतो. इथे ॲडमिन लॉग इन देण्याचं मोटिव्ह हेच होतं की सगळ्या गोष्टी ज्या स्टुडंट्स आणि कंपनीजमध्ये होत आहेत त्या सगळ्या फेअर व्हाव्यात आणि त्याच्यावरती एक बर्ड आय व्ह्यू असावं की कोण बरोबर करतं, कोण चुकीचं करतं, आणि जर चुकीचं करत असेल तर मॅनेज करता यावेत. तर त्याच्यानंतर ॲक्टिव्ह हॅकेथॉन्सचं सेक्शन, जे की ॲक्टिव्ह हॅकेथॉन्स असतील ते लाईव्ह डाटा इथं फेच केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जाऊन आपण पूर्ण हॅकेथॉन्सचं सेक्शन मॅनेज करू शकतो. हॅकेथॉन्सवरती ज्यावेळेस क्लिक जाईल त्यावेळेस क्विक नॅव्हिगेशन आहे. फक्त आपल्या ॲपवरती किती रजिस्टर्ड आहेत हे फक्त एक ओव्हरव्ह्यू आहे आपल्या ॲपचा, म्हणजे जे की रजिस्टर्ड आहेत. आणि ज्यावेळेस आपण हॅकेथॉन्सच्या सेक्शनमध्ये जाईल, ॲप ड्रॉवर ओव्हरव्ह्यू हॅकेथॉन्सच्या सेक्शनमध्ये जाईल त्यावेळेस आपल्याला ॲक्च्युअल हॅकेथॉन रजिस्टर्ड त्यांच्या पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन इंडिव्हिज्युअली आपण व्ह्यू करू शकतो. बॅक ॲप ड्रॉवर. तर ॲप ड्रॉवरमध्ये आणखीन जॉब्सचं पण सेम रोल आहे. जॉब्सवरती पण ट्रॅक ठेवू शकतो. क्विरीजवरती पण सेक्शन आहे. क्विरीजमधून तिकडून आपण एक क्विरी रेज केली होती, जी इंटरव्ह्यू शेड्यूल न झाल्यामुळं किंवा जे काही वेगळ्या कारणांमुळे स्टुडंट ॲडमिनला सेंड करेल ते इकडं आपण तिकडून हा मेसेज त्याला सेंड केलेला होता आता रिसेंटली स्टुडंट लॉग इनमधून. तर आपल्याला इथं विजिबल झालेला आहे. व्हॉट्सअपला रिडायरेक्ट नको करू की जे काही इश्यू असतील त्याने जर का काही PDF वगैरे अपलोड केली तर ते आपण व्हॉट्सअपला शेअर करू शकतो किंवा डाउनलोड करू शकतो, जेणे की चॅटमध्ये रिटर्न यावं नाही लागेल. नोटिफिकेशन सेक्शन पूर्ण वर्किंग आहे. पूर्ण फायरबेस पूर्णपणे इम्प्लिमेंटेड आहे. असं कोणतं सेक्शन हार्ड कोडेड नाही आहे. प्रत्येक ठिकाणी फायरबेस यूज केलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर प्रोफाईल सेक्शनमध्ये वगैरे सगळं लाईव्ह डेटा फेच केलेलं आहे. ओव्हरव्ह्यू ॲप ड्रॉवरमध्ये गेल्यानंतर सेटिंग्स एक पेज आहे, रिपोर्ट्स एक पेज आहे. रिपोर्ट्सच्या पेजवरती ज्यावेळेस आपण क्लिक करेल आपल्या ॲपवरचे जे ॲनालिटिक्स असतील, जे काही ओव्हरव्ह्यू असतील, तर त्याचं ॲनालिटिक्स आम्ही इथं शो केलेलं आहे रिपोर्ट्सच्या सेक्शनमध्ये ॲडमिनला. आता हे पण डायनॅमिक आहे, ते चेंज होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बॅक ओव्हरव्ह्यू ॲप ड्रॉवर. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण त्याच्या प्रोफाईलला जाईल, स्टुडंटच्या कंपनी लॉग इन करतो. कंपनीला ज्यावेळेस नवीन रिक्रुटमेंट करायचं असेल किंवा नवीन एखादा जॉब रोल अनाऊन्स करायचा असेल तर त्याच्यासाठी त्यांनी पोस्टर वगैरे बनवावं लागतात त्याला, म्हणजे अनाऊन्समेंटचे. तर त्याच्यासाठी आम्ही एक AI दिलेलं आहे, जे की AIला आपण फक्त सांगणार की आपल्याला ह्या रोलसाठी रिक्रुटमेंट हवी. तर ज्यावेळेस आपण त्या AIला सांगेल की आपल्याला जॉब रोल देईल त्यावेळेस तो आपल्याला एक पूर्ण ॲनालिटिक्स देईल की कोणत्या टेक्निकल स्किल्स रिक्वायर्ड आहेत, कोणत्या सॉफ्ट स्किल्स रिक्वायर्ड आहेत, म्हणजे त्याच्यासाठी रिक्वायर्ड क्वेश्चन्स काय असतील त्याचा एक पूर्ण स्टॅक भेटेल आपल्याला. तर त्या स्टॅक भेटल्यानंतर त्याच्यानंतर एक कार्ड पण जनरेट करून देईल तो, की जे की आपण सोशल मीडियावरती अपलोड करू शकतो. सो इथं आहे रिक्रुटमेंट असिस्टंटवरती ज्यावेळेस आपण क्लिक करेल त्यावेळेस आपण इथं जॉब रोल एंटर करेल. एंटर जॉब रोल सध्या आपण एंटर केला आहे जावा डेव्हलपर. तर जावा डेव्हलपरसाठी रिक्वायर्ड काय आहे की त्याला कोणत्या स्किल्स आल्या पाहिजे, जे की टेक्निकल स्किल्स असतील, रिक्वायर्ड स्किल असतील, त्याचा पूर्ण एक ॲनालिटिक्स इथं भेटेल. आता हा पूर्णपणे जॉब डिस्क्रिप्शन भेटलेलं आपल्याला. काही जॉब डिस्क्रिप्शन पाहिजे. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. स्क्रोल कर थोडं हळूवरती.
त्याच्यानंतर रिक्वायरमेंट्स काय आहेत, स्क्रोल कर. त्याच्या रिक्वायर्ड स्किल्समध्ये टेक्निकल स्किल्स काय आहेत, त्याचा पूर्ण स्किल सेट अवेलेबल. त्याच्यानंतर सॉफ्ट स्किल्स काय आहेत, खाली घे ना, स्लो. सॉफ्ट स्किल्स काय आहेत, त्याच्यामध्ये सॅलरी रेंजेस काय, कोणत्या रेंजमध्ये आपण सॅलरी दिली पाहिजे. त्याच्यानंतर AI सजेशन्स काय असतील त्यासाठी एक AI जनरेटेड कार्ड पण आपण भेटलेलं आहे. इथून आपण शेअर पोस्ट करू शकतो किंवा ॲप्टी इंटरव्ह्यू क्वेश्चन काय असतील, स्क्रोल कर, नको स्क्रोल केल्यानंतर जर का ॲप्टी इंटरव्ह्यू क्वेश्चन आपल्याला पाहिजे नसतील तर आपण इथून जनरेट करू शकतो. नेक्स्ट आहे ॲनालिटिक्स. नेक्स्ट आहे एक्सप्लोर इनोव्हेशन. तर एक्सप्लोर इनोव्हेशनमध्ये काय आहे की फर्स्ट आहे की ट्रेंडिंग स्टॅक टेस्ट, डिस्कवर विच फ्रेमवर्क अँड टूल्स आर ट्रेंडिंग. म्हणजे आता आपल्याला एखादा नवीन प्रोजेक्टवरती काम करायचं आहे, नवीन प्रोजेक्ट इंट्रोड्यूस करायचं आहे कंपनीमध्ये. पण प्रोजेक्टसाठी आपण कोणती स्टॅक वापरला पाहिजे, कोणती टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे, कोणतं फ्रेमवर्क वापरलं पाहिजे, हे बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजनचं काम असतं. आणि प्रोजेक्ट ज्यावेळेस आपण नवीन डेव्हलप करतोय, जर चुकीची फ्रेमवर्क आपण चूज केली तर आपलं वेस्ट ऑफ टाईम तर होतं, वेस्ट ऑफ मनी पण होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी होण्या म्हणून आम्ही AI सजेशन दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण त्याला दिले की आपण कोणती टेक्नॉलॉजी यूज करतोय, त्यावेळेस तो आपल्याला पूर्ण जनरेट करून देईल की आपण कोणती टेक्नॉलॉजी यूज केलं पाहिजे, फिनटेकसाठी कोणती टेक्नॉलॉजी, AI साठी कोणती ट्रेंडमध्ये, त्याचं एक पूर्ण ॲनालिटिक्स त्याने दिलेलं आहे ट्रेंडिंग स्टॅक टेस्टमध्ये. तिथं आपण पूर्ण चेक करू शकतो. बॅक. नेक्स्ट आहे मार्केट गॅप. ह्याच्यामध्ये काय आहे की ज्या की अनडिस्कवर्ड गोष्टी आहेत, ज्या कंपनीला ग्रो करायचे, तर ग्रो करण्यासाठी कंपनीमध्ये इनोव्हेशन पाहिजे. तर आता इनोव्हेशनच्या आयडियाज जे की रिअल टाईममध्ये कुठल्या इनोव्हेशनच्या आयडिया ज्या की अनएक्सप्लोर्ड आहेत, ज्याच्यामध्ये आपण एक्सप्लोर करू शकतो, ज्या फक्त एक न्यूज आहे, ती न्यूज आपल्याला इथं जनरेट करून देईल, ज्याच्यामध्ये आपण जर का स्टडी केला तर फर्दर इनोव्हेशन्स करू शकतो. तर याच्यामध्ये ते पूर्णपणे जनरेट होईल. आता अपकमिंग इनोव्हेशन टॅकर्स. आता इनोव्हेशनबद्दल जर आपण त्या फील्डमध्ये असू तर त्यातली बारीक गोष्ट आपल्याला खूप हेल्प करू शकते. जर ती गोष्ट आपल्याला जर मिळाली तर ती गेम चेंजर ठरू शकते, आणि जर तीच गोष्ट आपल्याला नाही मिळाली तर आपण खूप मागं पण जाऊ शकतो. आता अपकमिंग इनोव्हेशन ट्रॅकर्समध्ये हे न्यूज डेटा फेच करतं, आणि इनोव्हेशन्स आणि एंटरप्रेन्युअर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते फिल्टर आउट करून तोच डेटा इथं शो करतं. आता आपण लेटेस्ट पाहिलं की काही लोकांनी AI साठी असं बोललं की AI बबल आहे, काही लोकांनी AI वरती ट्रस्ट ठेवला. ज्या लोकांनी स्टडी केला तो आज टिकलाय, आणि ज्यांनी बबल समजून केला तो आज इंडस्ट्रीमधून बाहेर पडला. तर ही न्यूज AI मध्ये फ्युचर ट्रेंड प्रिडिक्ट करतं फक्त की ही टेक्नॉलॉजी पुढे चालू शकेल की नाही, टिकेल की नाही, की खरंच बबल आहे. तर ह्याच्यासाठी हा सेक्शन दिलेला आहे. ह्या सेक्शनमध्ये पूर्ण न्यूज आहेत की ज्या ट्रेंडिंगमध्ये असतील किंवा फ्युचरमध्ये त्यांना स्कोप असेल. तर हे कशासाठी, तर ती एक कन्फ्युजन जे असतं लोकांच्या मनामध्ये ते दूर करण्यासाठी. नेक्स्ट सेक्शन आहे कॉम्पिटिटर ॲनालिसिस पॅनल. आता हे कॉम्पिटिटर ॲनालिसिस पॅनल आहे काय, तर हे आपल्याला आपल्या कॉम्पिटिटरवरती खूप लक्ष ठेवायला मदत करतं. जे आपल्याला 360 डिग्री एक व्ह्यू देतं, जे आपले कॉम्पिटिटर्स करतात काय, किंवा मग ते काय करतात, आपण काय केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी इथं समजतात. आता म्हणजे आपण एक ॲनालिसिस करू शकतो की ज्या आपल्या आजूबाजूच्या कंपनीज आहेत ते कोणत्या फ्रेमवर्क्सवरती काम करतात, ट्रेंडिंग काय आहे, त्यांच्यावरती आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊ शकतो. म्हणजे आपण कुठे कमी पडतोय का, आपण वेगळं तर नाही करत इतरांपेक्षा. तर ह्या गोष्टींचा अॅनालाइज करण्यासाठी आपण जी कंपनी सर्च करेल ते कंपनी कोणती टेक्नॉलॉजीवरती काम करते, ते काय आहे ते रिअल टाईममध्ये AI थ्रू आम्ही फेच केलेलं आहे इथं. तर दिस वॉज ऑल अबाउट कंपनी लॉग इन. एकदा होम पेजला जो काय राहिले होम इथं प्रोफाईल पेजमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही एक असं सेक्शन दिलेलं आहे लाईट मोड, डार्क मोड, जिथं ते पण वर्किंग आहे. त्यावेळेस आपण डार्क मोडवरती क्लिक करेल त्यावेळेस पूर्ण ॲप डार्क थीममध्ये कन्वर्ट होईल. लाईट मोड, नोटिफिकेशन, प्रायव्हेट सेटिंग. अबाउट ॲपमध्ये गेलं तर अबाउट ॲपचं, आणि ॲडमिन लॉग इनला फ्रीलॅन्सिंगचं राहिलं होतं. कंपनीमधून पण आपण ज्यावेळेस आपण कम्युनिटी हबवरती क्लिक करेल ना, त्यावेळेस आपल्याला त्याचे कार्ड भेटतात. तर ते कार्ड आपल्याला जर आवडले तर आपण त्याच्या प्रोफाईलला व्हिजिट करू शकतो. कंपनीमधून आपण स्टुडंटच्या प्रोफाईलला व्हिजिट करू शकतो. त्याच्या प्रोफाईलमध्ये जे काय आहे ते पूर्ण स्टॅक टेस्ट आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर अबाउट असतं पेज. छान, मस्त केला प्रोजेक्ट. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरती विचार केला आहे की म्हणजे कम्प्लीट ॲप्लिकेशन आहे, असं काही त्याच्यामध्ये राहिलं आहे असं नाही आहे. ते व्ह्यू करायचं राहिलं सर, कारण पूर्ण फंक्शनल होतं आणि सगळ्या गोष्टी UI पण भारी होता, आणि ते हेल्थचं पण होतं. ते हेल्थ स्टडी रिलेटेड आपल्याला काय केलं पाहिजे, वॉटर किती पिलं पाहिजे, ड्रिंक किती केलं पाहिजे. म्हणजे मी कसं बोलतो की परत एकदा तेच आहे, मी काल पण त्या टीमला हेच बोलत होतो, तुम्हाला पण सेमच सांगेल की असं काही गरज नसतं की आपलं ॲप्लिकेशन ज्या मार्गाने चाललं आहे त्याच्यामध्ये इतर गोष्टी आल्याच पाहिजेत, असं काही नाही. आता विचार कर ना, आता आम्ही म्हणजे जेवढे पण ॲप्लिकेशन बघितलं, कुठलं पण एडटेकचं ॲप्लिकेशन घ्या, इव्हन स्केलर, आता टॉपचं आता इन्स्टिट्यूट बोलू शकतो आपण. तुम्ही बघा ना, त्याच्यामध्ये त्यांनी हेल्थसाठी काहीच नाही लिहिलं. त्यांच्याकडे तर त्यांचं व्हॅल्युएशनच $900 मिलियन आहे. म्हणजे ऑलमोस्ट आता ते $1 बिलियन कंपनी बनते.
ते तर एडटेकमध्येच आहे, त्यांचं स्वतःचं पण एडटेक प्लॅटफॉर्म आहे, सगळ्या गोष्टी आहेत, एकदम भारी लेवल आहे, ॲनालिटिक्स वगैरे सगळं, AI सिनारिओ वगैरे त्यांनी वापरले. हे चांगलं आहे की तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये ते सगळं वापरलं आहे. पण तेच माझं म्हणणं आहे की उगाच तुम्हाला वाटलं ना की अरे नाही, विद्यार्थ्यांचं आपण एक टच देतो की काय स्टुडंटचं हेल्थची आपण विचार करू, पण माझं काय नाही, आपण जेव्हा एखादा ॲप्लिकेशन डेव्हलपर असतो ना तेव्हा आपल्याला त्या ॲपचं निश फक्त लक्षात ठेवायचं, कारण तुम्ही बाकी गोष्टी दिल्या, जॉब त्याला फ्युचर स्कोपमध्ये काय असलं पाहिजे, AI ने प्रेडिक्ट केलं, हे बेस्ट फीचर आहे का, कारण की हेच फ्युचर आहे. आणि आता सगळ्या ॲपमध्ये AI प्रेडिक्शन येतच, म्हणजे आता तुम्ही कुठला पण प्लॅटफॉर्म बघाल ना त्याच्यावरती एक AIचा टॅब येतो की काय की तुला फ्युचरमध्ये कुठल्या स्किल सेट वाढवले पाहिजे. तो एक पॉईंट तुमच्या ह्याच्यात पण चांगला होता, कारण की तो लेटेस्ट आहे आणि तो तुम्ही वापरला. हे सगळं स्टुडंटला धरून आहे, बरोबर की नाही. पण ज्या गोष्टी नको आहेत ना त्या नाही ॲड केल्या तरी चालतात. म्हणजे जसं की ते हेल्थ केअरवालं तुम्ही जे बोललं ना त्याच्यामध्ये आम्ही ते नसताना पण हे परफेक्ट ॲप आहे, ठीक आहे. आणि बाकी UI वगैरे एकदम प्रोफेशनल आहे, जसं मागच्या वर्षी पण होता, मागच्या वर्षी म्हणण्यापेक्षा मागच्या वेळेस पण होता, मागच्या सुपर एक्सला. यावेळेस पण क्लीन UI वाटला आम्हाला आणि फंक्शनॅलिटी कम्प्लीट वाटल्या सगळ्या. सो वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट आपण म्हणू शकतो. हा पण सर इनकम्प्लीट स्पीड होतं. आणखी एक लॉग इन आहे कॉलेजचं एक लॉग इन होतं, पण काही इश्यूजमुळे ते आम्हाला कमी करावं लागलं रन टाईमला. तर हे 3च लॉग इन आम्ही प्रेझेंट केले. नाही म्हणजे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तुम्ही इंट्रोडक्शन दिलंय ना की स्टुडंटसाठी आपण बनवतोय, तर तो कॉलेज नाही आलं तरी चालेल पिक्चरमध्ये. मी परत तेच सांगेल की लय वाटणार कुलदीप, अजून गोष्टी असतात आपल्याला असं वाटणार की हे पण ॲड झालं पाहिजे सर, नाही का, याच्यामध्ये की एक्स्ट्राच्या स्टुडंट आहेत, मग ते कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन्स असतात, क्रिकेट वगैरे पण मॅचेस असतात, तर ते पण आम्ही ॲड करतो, कारण तो स्टुडंटचाच पार्ट आहे ना. गरज नाही आहे. एक फोकस की ह्या ॲप्लिकेशनमधनं मला काय डिलिव्हर करायचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही जेवढे पण ॲप्लिकेशन मागच्या सुपर एक्सला बघितले ना त्याला आमचं सांगण्याची पद्धत आणि ह्यावेळेस सांगण्याची पद्धत आम्ही बदलले. का माहिती आहे का, आम्हाला कसं वाटतं की आम्ही सगळं छान सांगितलं ना गोष्टी की हेच बेस्ट आहे, तर तुमचं त्या दिशेने जाण्याचे हे संपून जाईल. म्हणजे तुम्ही त्या दिशेने विचारच नाही करणार. तुम्ही कुठलंही प्रोडक्ट घ्या, प्रोडक्टचं ॲनालिसिस काय केलं जातं माहिती आहे का, थोडं पण एक स्टेप जरी भरकटायला लागलं ना, टीम असते ना ते बोलतात नाही नाही हे आपल्या ह्याच्यात बसत नाही, हे नको घ्यायला. भले ते कितीतरी वेळा रिलेव्हंट वाटत असतं की अरे हे फीचर पाहिजे राहुल, बूस्ट होईल, म्हणजे आपलं ॲप एकदम भारी लेवलला जाईल, पण ते टाळतात का, तर आपल्याला एका सेक्टरमध्ये टार्गेट करायचं असतं, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक पॉईंट फक्त मला कसं वाटतं मिसिंग नाही आहे, पण तुम्ही त्याच्यावर विचार करायला पाहिजे की बिझनेस मॉडेल म्हणजे ना कसं असतं, भले तुम्ही ॲप्लिकेशन हे डेव्हलप कराल, गोष्टी हे करा, काही असेल, पण जेव्हा आपण दाखवतो ना एखाद्याला ॲप्लिकेशन तेव्हा आहे ना ते आपण प्रोडक्ट म्हणूनच बोलायचं असतं. कधी इंटरव्ह्यूला जाल किंवा कुठेही कोणालाही दाखवाल तेव्हा असं प्रोडक्ट म्हणून दिसलं पाहिजे आणि त्यांना बोलायचं की इथे माझं बिझनेस मॉडेल असं आहे. भले त्याला इंटरेस्ट असेल बिझनेस मॉडेलमध्ये तर तो त्याच्यावरती डिटेलमध्ये विचारेल, पण त्याला इंटरेस्ट नसेल तर तो तिथं स्टॉप करेल गोष्ट. पण मला असं वाटतं ना एक परफेक्ट ॲप्लिकेशन आपण डिलिव्हर करतो ना तेव्हा ते असं असतं. हे आता सुपर एक्सचं कॉम्पिटिशन म्हणून ॲप्लिकेशन एकदम परफेक्ट आहे, म्हणजे जे पॉईंट आम्हाला पाहिजे ते सगळे ॲपमध्ये आले. तुम्ही याच्यावरती अजून विचार करा की कारण का विचार करा, कारण की ह्याच्या पुढे मला असं वाटतं की माझे जेवढे पण स्टुडंट आहेत ना कुठलं पण ॲप्लिकेशन बनवतील तर बाकी स्टुडंटसारखं ते काहीतरी मी फायरबेस फीचर वापरले ह्यापेक्षा मी काय बेस्ट ॲप्लिकेशन काय सर्व करतं याच्यावरती जास्त फोकस करतील, कारण फायरबेस वगैरे त्यांना सेकंडरी आहे. आता तुमच्यासाठी काय म्हणजे मला असं वाटतं की फायरबेस वगैरे आपलं बाय हात का केले, कोडिंग करणे हे UI दाखवणे आपल्यासाठी बाय हात का केले. आपण कशावर फोकस करतोय, आपण काय डिलिव्हर करतोय, हे मार्केटमध्ये जर आम्ही आणलं तर हे नेमकं कसं बूम करेल, लोकांना काय बेनिफिट होईल. कारण बरेचसे फीचर फार चांगले चांगले तुम्ही वापरलेले आहेत, जसं की लिंक्डइन वगैरे त्याच्यातच आलं. नोट्स वगैरे सेक्शन आहे, नोट्ससाठी तर आपल्याला टेलिग्रामला जावं किंवा ऑनलाईन कंपायलर आपण बाहेर जाऊन रन करतो तो तुम्ही ह्याच्यात इंटिग्रेट, हे कसं रिलेटेड पॉईंट आहे, म्हणजे ते आम्हाला भरकटलेलं नाही वाटलं. पण हेल्थ आलं ना मला असं झालं की हे नव्हतं पाहिजे, नाही दिलं असतं तरी चाललं असतं, काही गरज नाही. मान्य आहे की स्टुडंट दिवसभर अभ्यास करेल, 12 तास कोड करेल तर त्याचे पाठ वगैरे दुखून नाही विचार करायची गरज आहे, कारण ॲप्लिकेशनचा पार्ट नाही आहे, तो आपल्या ॲप्लिकेशनचा पार्ट नाही आहे, ठीक आहे. बाकी ओव्हरऑल UI वगैरे तर मी परत सांगेन की बेस्ट होता, एकदम प्रोफेशनल UI होता. थँक्यू. थँक्यू सर. मी पिसे हर्षद नारायण. आमच्या ग्रुपचे नाव कोर विजनरी आणि आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे स्किल्स इग्नाइट. तर हे बेसिकली जे इंजिनिअरिंग स्टुडंटला जे प्रॉब्लेम येतात ते सॉल्व करण्याचा प्रयत्न आम्ही या ॲपमधून केला आहे. तर हे ॲप म्हणजे जे शशी सरांनी जे आम्हाला इन डिटेलमध्ये शिकवलं तर ते ॲप इम्प्लिमेंट करताना आम्हाला त्यामुळे काही एवढी अडचणी आली नाही. आणि अक्षय सरांनी पण जे प्रॅक्टिकल घेतले तर त्यामुळे आम्हाला म्हणजे कोणते एवढे डाऊट आले नाही. आणि जे पण डाऊट आले ते आम्हाला जे मेंटर असाइन केले होते त्यांनी आम्हाला त्यात हेल्प केली.
थँक्यू. तर प्रोजेक्ट बनवण्याची जर्नी आमची खूप मस्त होती. आम्ही खूप काही शिकलो प्रोजेक्ट बनवण्यामध्ये. सो थँक्स टू शशी सर. माझं नाव वरद बाठे. मी नवीन एक्सपिरियन्स घेतला आहे यामध्ये आणि थँक्स टू कोटुवेब आणि शशी सर. माझं नाव प्रणव आमले आणि आमचा करंट एक्सपिरियन्स हा सुपर एक्सचा खूप छान होता. आम्ही फक्त प्रोजेक्ट बनवायलाच नाही शिकलो, तर त्या प्रोजेक्टला प्रोडक्ट कसं बनवायचं या साईडचा अप्रोच आम्ही शशी सरांमुळे शिकलो. कसा त्या डायरेक्शनने विचार करायचा. थँक्यू शशी सर.